नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 मार्च 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। घराला आग लागल्यानंतर विहीर खणणे योग्य नव्हे, आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना। त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। मालमत्ता कर भरा ऑनलाईन, सुलभ पेमेंट पर्याय। आपल्या मागणी बिलवरील असणारा QR कोड स्कॅन करा। गुगल पे, ऑल क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध। आयुक्त महानगरपालिका अमरावती। कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे। महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना। त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अमरावती दौरा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षी ठरला। जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील विविध विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी त्यांच्या विभागातील प्रगतीचा अहवाल सादर केला। मेळघाटातील प्रसूतीसाठी टक्केवारीपासून ते मनपा क्षेत्रातील आरोग्य सेवेपर्यंत पाहूया सविस्तर रिपोर्ट। 28 जे राबवले होते मेळघाटमध्ये, त्यामध्ये मला सांगताना खूप आनंद वाटते की स्पेसिफिकली मिशन 28 आपण IMR, MMR आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ह्या तिघांच्यावरती फोकस करायसाठी राबवले होते। IMR मध्ये आता आपण जे IMRचे आपला पर्सेंटेज होता ते 38 मध्ये होता 2013-14 ला आणि सध्या आपण 16.5 ला आलेले आहेत 10 वर्षामध्ये। आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला खूप जास्त घाट दिसलेला आहे। स्पेसिफिकली 2021-22 पासून जे 21 वर होता, सध्या आपण फेब्रुवारी 2025 पर्यंत 16.5 ला आहेत। मटर्नल मोर्टॅलिटी रेट ज्यामध्ये माता मृत्यू म्हणतो आपण, त्यामध्ये पण आपण जवळपास 2021-22 जेव्हा आपण मिशन मेळघाट 28 राबवलं होतं तेव्हा आपण 70 वर होतो आणि आता आपण जवळपास 52 पर्यंत आलेलो आहोत। आणि स्पेसिफिकली स्टील बर्थ रेट, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी जेव्हा आपण हे सुरू केलं होतं वी वर अराउंड 78% आणि आता इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी इज 96%। फक्त 3% प्रसूती आता घरावरती होते मेळघाटमध्ये, बाकी सर्व प्रसूती सध्या आमच्या सब सेंटर किंवा PHC ला होत आहेत। ह्याचबरोबर आपण स्पेसिफिकली हेल्थमध्ये मला सांगताना खूप चांगलं वाटते की फुलवंती सिमोरीचे जे प्रकरण होता ज्यामध्ये बाळाला 65 चटके लागले होते आणि त्याच्यासाठी स्पेसिफिकली राज्य शासनामार्फत आणि स्वतः पालकमंत्रींनी त्यामध्ये स्वतः लक्ष घातले होते आणि आपण त्या मुलीला त्यांच्या आई बाबाला आपण 8 तास काउन्सिलिंग केला होता। त्यानंतर ते नागपूरला मुलाला घेऊन जायलासाठी तयार झाले। आता त्याच्या हार्ट सर्जरी झालेल्या आहेत, त्याच्यासाठी शासनाने 8 लाख रुपये त्यांना अनुदान पण दिलेले आहेत आणि सध्या ते आज डिस्चार्ज होणार आहेत आणि ते चांगली आहेत आणि त्याचा आपण पुढे पण फॉलोअप करणार आहोत।
2-3 मुद्द्यांवर फोकस केलेला होता आणि जो राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा मेन फोकस आहे त्या दृष्टीनेच हा विचार केला होता. पहिला होता आरोग्याच्या दृष्टीने, की आरोग्याच्या दृष्टीने जी केंद्र शासनाची अर्बन हेल्थ सेंटरची योजना जी आहे त्याच्यात आरोग्य मंदिरं किंवा आरोग्यवर्धिनी केंद्र ज्याला आपण पूर्वी म्हणत होतो, आता आरोग्य मंदिरं असा शब्द त्याच्यात झालेला आहे. त्यामध्ये ऑलरेडी 20 आपण लॉन्च केलेली आहेत, सुरू झालेली आहेत. आता अजून आपण 9 करतो आहोत. त्याचं पूर्ण पैसा केंद्राकडनं आपल्याला आलेला आहे आणि त्याचं सुरुवात होणार आहे. जवळजवळ 29 आरोग्य केंद्र आपल्याकडे शहरामध्ये सुरू होत आहेत. त्याबरोबर आपले आरोग्य दवाखाने जे आहेत ते पण आहेतच आणि अर्बन हेल्थ सेंटर जी आहेत ती पण आपण करतो. त्यामुळे त्या स्ट्रक्चरली जर बघितलं तर आरोग्य सुविधाच्या बाबतीत अमरावती शहरामध्ये निश्चितच चांगली प्रगती आहे. त्याच्यामध्ये आवश्यक जी औषधाचा पुरवठा आहे तो पण चांगला आहे. राज्यस्तरावर जर त्याचा विचार केला आणि विविध जी मानांकनं आहेत, रँकिंग्ज आहेत, त्यामध्ये जर मागचे 5-6 महिन्याचं बघितलं तर साधारणतः 6वा ते 7वा क्रमांक अमरावती शहराचा आरोग्याच्या अनुषंगाने लागतो. दुसरा प्रायोरिटी जो विषय होता जो पाणी पुरवठ्याचा होता, अत्यंत महत्त्वाचा. जरी नवीन पाणी पुरवठा योजना अमरावती शहराला दिलेली आहे 950 कोटीची, जी अप्पर वर्धामधनं नेरपिंगळ्याकडनं येते, त्याची पायाभरणी झालेली आहे, त्याची सुरुवात होणार आहे, पण त्याला कालावधी लागणार आहे. त्याबरोबर असं लक्षात येतं आहे की बरंचसं शहर वाढतं आहे, नवीन एरियामध्ये एक्सपान्शन आहेत, नवीन घरं बांधणी होते, परंतु तिथपर्यंत आपला रीच होत नाही आहे पाण्याचा. हे MJP इम्प्लिमेंट करते विथ कॉर्पोरेशन. त्याच्यामध्ये सुद्धा पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जवळजवळ आता 5 कोटीचे प्रस्ताव आपण नवीन मंजूर केलेले आहेत, जे विविध भागामध्ये बडनेरा असेल, तपोवन असेल, नवसारी असेल, अशा विविध भागांचे 5 कोटीचे प्रस्ताव केलेले आहेत. उदाहरण स्वरूपात पालकमंत्री स्वतः आले आणि जे ग्रामपंचायतने TB मुक्त भारत अभियान अंतर्गत चांगलं काम केलं होतं त्यांना स्वतः पुरस्कृत केलेलं आहे. आपले जिल्ह्यामध्ये टोटल 328 ग्रामपंचायत TB मुक्त झालेली आहेत, एक मोठी संख्या आहे. आणि जे ग्रामपंचायतने चांगलं काम केलं, उत्कृष्ट काम केलं, त्याच्यापैकी काही ग्रामपंचायतने च्या स्वागत पालकमंत्र्यांनी आज स्वतः केलेलं आहे. आणि मिशन 28 मध्ये जी चांगली उपलब्धी झाली त्याबद्दल संगीताने ऑलरेडी ब्रीफ केलेलाच आहे. त्याच्यात मला फक्त एवढा ऍड करायचं आहे की जे चांगले रिझल्ट्स आता मिशन 28 मध्ये आलेले आहेत त्याची दखल आता राज्य शासनाने सुद्धा घेतली आहे. म्हणून आता 2 दिवसापूर्वीच प्रगती अवॉर्ड सुद्धा डिक्लेअर करण्यात आलेला आहे मिशन 28ला. तो राज्यस्तरीय याला पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. आणि ह्या पुढे सुद्धा आपला नियोजन आहे की मेलघाटमध्ये जे चांगले रिझल्ट्स आलेले आहेत त्याच्यावर अजून फोकस करायचा आहे, अजून बालमृत्यू मातृमृत्यू कम करायची आहे. या व्यतिरिक्त सुद्धा बरेच काम करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यात ब्लड बँक खूप दिवसापासून पेंडिंग होती धारणीमध्ये, ते सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यासारखी बाकी तिकडची PSC सब सेंटर अजून आपल्याला स्मार्ट करायचे आहे. दुसरा महत्त्वाचा विषय होता मेलघाट संदर्भात की मेलघाटमध्ये वीजलीचा सर्वात मोठी अडचण लोकांना समोर येत होती आणि एक जरीदा सबस्टेशन होता, ते मागील 1.5 वर्षापासून कंप्लीट होता, पण फॉरेस्टची परवानगी नसल्यामुळे त्याला सुरू करता आला नाही. पालकमंत्री म्हणून आल्यानंतर पहिली व्हिजिटमध्ये त्या विषयावर खूप गंभीरने चर्चा केली, आढावा घेतला आणि त्याच्यानंतर आता मार्च महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मीटिंग झाली. त्याच्यात पालकमंत्री महोदयाने स्वतः इंटरव्हेन्शन केला, स्वतः रिक्वेस्ट केली. त्याचा अर्थ आहे की त्याला फॉरेस्टची वाईल्डलाईफची परवानगी सुद्धा मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर FCAची एक परवानगी लागते, ते सुद्धा 1 महिन्यात मिळून जाईल. आणि शेवटी आता 1.5 वर्षानंतर जरीदा सबस्टेशन सुद्धा कार्यान्वित होणार आहे. एक मोठी उपलब्धी आहे पूर्ण मेलघाट क्षेत्राकरिता. दुसरा एक विषय होता वीज संबंधित मेलघाटमध्ये, ते 22 गावाला इलेक्ट्रिसिटी नव्हती. तो त्याच्यात इलेक्ट्रिसिटी देण्याकरता एक MSCB मार्फत मोठा प्लॅन तयार करून आपण पाठवलेला आहे शासनाकडे. त्याची सुद्धा परवानगी फॉरेस्ट परवानगीसाठी पाठवण्यात आलेला आहे. तोपर्यंत तात्पुरत्या व्यवस्थेसाठी साहेबांनी पहिली व्हिजिटमध्ये निरोप दिला होता मेढाला आणि मेढाने त्या 22 गावाचे सर्व्हे सुद्धा केला आहे की ते सोलर पॅनल बसवायचे आहे, सोलर सेट त्यांना द्यायचे आहे प्रत्येक घराला, ते सुद्धा त्याने सर्व्हे केलेला आहे. आता काही दिवसानंतर प्रत्येक घरामध्ये जे 22 गावामध्ये प्रत्येक घराला सोलर सेट सुद्धा मेढामार्फत देण्यात येईल. ते मोठी अडचण जी होती 22 गावाची ते सुद्धा सॉल्व्ह केली जाणार आहे. या व्यतिरिक्त कुपोषण संदर्भात मागील 1-2 वर्षात अमरावती जिल्ह्यात खूप चांगलं काम झालेलं आहे आणि तसा पालकमंत्री महोदयांची सुद्धा हे प्रायोरिटी आहे. आता कुपोषण संदर्भात महिला बाल विकास विभागाने खूप काम केलेलं आहे. मागे जे पोषण महाअभियान झाला होता सप्टेंबर महिन्यात, त्याच्यात सुद्धा अमरावतीचा अव्वल स्थान होता पूर्ण राज्यामध्ये, प्रथम क्रमांक आलेला होता.
आणि त्याच्यानंतर आता बालस्नेही अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे जिल्ह्याला, जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा. तर हेच त्याचा रिझल्ट आहे की कुपोषण संदर्भात जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. आणि तसं आता पुढच्या वर्षी आपलं टार्गेट आहे की जे काही अंगणवाडी आहे ते अंगणवाडी सुद्धा आपण स्मार्ट अंगणवाडी करूया, जेणेकरून ह्या विषयावर अजून काम करता येते. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे आपले अंगणवाडीची मुलं आहेत ते सुद्धा अंगणवाडीपासून त्यांना इंग्लिश अंगणवाडी करण्याचा सुद्धा जिल्हा परिषदचा असा मानस आहे. तो ते सुद्धा आपली प्रायोरिटी राहणार आहे पुढच्या वर्षीकरता. चौथा विषय होता आहे की मेलघाटमध्ये विशेष करून चिखलदरामध्ये टुरिझमचा पर्यटनचा खूप पोटेन्शियल आहे. त्यासाठी सुद्धा DPC अंतर्गत पर्यटनासाठी बरेच उपक्रम करण्यात आले. डिसेंबरपासून ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची सुरुवात सुद्धा झालेली आहे. तिथे स्काय सायकलिंग, झिप लाईनिंग आणि स्काई व्हील सुद्धा करण्यात आलेला आहे. हे डिसेंबरपासून कार्यान्वित झालेलं आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट सुद्धा येत आहे. पर्यटक सुद्धा खूप त्याचा आनंद घेत आहे. आणि त्या आपला उद्देश आहे की असे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि इको टुरिझम करून विशेष करून चिखलदरामध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा करायचं आहे आणि पर्यटकांसाठी विविध ऍक्टिव्हिटीज सुद्धा अरेंज करायची आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विकासांना वेग येण्याची अपेक्षा आहे. मेळघाटातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रशासन लवकरात लवकर पावले उचलणार आहेत. तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य मंदिर प्रकल्पाने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या संबंधित पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. एखाद्याचे अध्यक्ष होतील पुढच्या काळात. संजय राऊतांचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्र जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे. 2047 पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना, उद्धवजींना काँग्रेसला काही वाव नाहीये. काँग्रेस महाविकास आघाडीने 2047 पर्यंत वाट बघावी. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडण्याचा आरोप करीत औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. तसेच संजय राऊत, प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीवरही त्यांनी बोटच शब्दात प्रहार केला. उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं. कारण बाळासाहेब ठाकरेजींनी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं. पण उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लांबून चालन पत्करलं. आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. एखाद्या वेळचे अध्यक्ष होतील पुढच्या काळात, एखाद्या वेळचे अध्यक्ष होतील. आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील. संजय राऊत यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना एकूण नाकारले आहेत असे म्हणत बावनकुळे यांनी त्यांना डाडवले. आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा. संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही. दिशा सलाईन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, या प्रकरणाचा अंतिम रिपोर्ट आल्याशिवाय काहीही बोलणे हे घाईघाईत बोलण्यासारखे होईल. मला असं वाटतं की याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्यावा. आज या विषयावर कुणी बोललेलं घाईघाईत होईल. त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेंट टाकलेली आहे. ते हायकोर्टात गेले होते, दिशा शालेयांचे वडील. मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायव्हर्ट करणे काही योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांपेक्षा देशाचा इतिहास आणि संस्कार यावर भर द्यावा असे सांगत सामाजिक सखोल्यात आवाहन त्यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं, संभाजी भिडेजींनी काय म्हटलं याबद्दल पेक्षा देशाचा इतिहास काय म्हणतो, संस्कार काय म्हणतात, संस्कृती काय म्हणतं आणि देश कसा गेला पाहिजे पुढे, समाज कसे पुढे गेले पाहिजे याकरता विचार केला पाहिजे. माझं सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारण्यांनी बोलू नये. राजकारण्यांनी स्वतः माझ्याकडून सर्व राजकारण्यांनी समाजामध्ये कुठली तेढ निर्माण होणार नाही. पॉलिटिकल विषय चालतील
सामाजिक दृष्ट्या अलर्ट आलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायम ठेवली पाहिजे याकरता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. 2047 पर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला काहीही वाव नाहीत. त्यांनी आता 2047 पर्यंत विरोधी पक्षात काम करावं अशी बोचट टीका पालकमंत्र्यांनी केली आहे. 2047 पर्यंत आता माननीय शरद पवार साहेबांना, उद्धवजींना, काँग्रेसला काही वाव नाहीये. विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलाय आणि विकसित भारताला साथ देण्याकरता संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केलाय आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्रजींच्या मागे उभी आहे, महायुतीच्या मागे उभी आहे, एकनाथजी अजितदादाच्या मागे उभी आहे. त्यामुळे आता काँग्रेस महाविकास आघाडीने 2047 पर्यंत वाट बघावी आणि 2047 पर्यंत विरोधी पक्षात चांगलं काम करावं. मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ह्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहेत. विरोधकांकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरेल. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. संपूर्ण अमरावतीमध्ये आज एक महत्वाची चर्चा सुरू आहे, जी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबाराला घेऊन आहेत. 28 मार्च रोजी महसूल भवनाच्या बाहेर नागरिकांच्या समस्यासाठी एक मंडप उभारला गेला. मात्र त्यावेळी काही महत्वाच्या आरोपांची छायाही उचलली गेली आहेत. यावर अधिक माहिती घेण्यासाठी आपल्याशी चर्चा करणार आहेत याविषयी प्रहार संघटनेचे केलेल्या निषेधावर. जिल्ह्यातले लोक समस्या घेऊन, स्वतःच्या समस्या घेऊन, याच्या जनतेच्या समस्या घेऊन बसलेले आहे. पण इथं 2-2.5 वाजता ना पाण्याची व्यवस्था केली आहे, ना कोणतं इथं पंखा, काय बेहाल इथं जनतेचे झालेले आहे. आम्ही या दौऱ्याचा जाहीर निषेध करत आहोत. आम्ही दिव्यांगांच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष 4 महिन्यापासून त्यांना पगार भेटला नाही करता आज आम्ही बावनकुळेला निवेदन देत होतो, पण आता आम्ही निवेदन देणार नाही. आम्ही त्यांचा या निवेदनाचा जाहीर निषेध करतो. आम्ही आंदोलन करून उद्या ते निवेदन देणार आहोत कलेक्टरला. आता प्रहार संघटनेच्या आरोपानुसार पालकमंत्र्यांनी जनता दरबाराचे स्वरूप फक्त निवेदन गोळा करण्यापर्यंतच मर्यादित ठेवले. त्यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे आणि शनिवारी रोज जिल्हाधिकारीकडे निवेदन सादर करून यावर अधिक दबाव आणण्याची तयारी आहे. या प्रकरणाची पुढे काय होईल यावर नक्कीच लक्ष ठेवले जाणार आहेत. माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री स्वर्गीय राजेंद्र कौर हरभजन सिंग यांच्या दुःखद निधनानंतर अनेक नेते आणि लोकप्रतिनिधींनी संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गंगा सावित्री निवासस्थानी भेट देत राणा दाम्पत्याला सांत्वना दिली. यावेळी स्वर्गीय राजेंद्र कौर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री स्वर्गीय राजेंद्र कौर हरभजन सिंग यांच्या दुःखद निधनानंतर अनेक नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंगा सावित्री निवासस्थानी राणा दाम्पत्याला सांत्वना दिली आहे. यावेळी स्वर्गीय राजेंद्र कौर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचप्रमाणे आमदार प्रवीण तायडे यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली. पालकमंत्री बावनकुळे यांनी अशा कठीण प्रसंगात राणा कुटुंबाला बळ मिळावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली. या भावनिक घटनेत शहरातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राणा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन शोक व्यक्त केलाय. अशा कठीण प्रसंगात राणा कुटुंबियाला बळ मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण तायडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली. सिटी न्यूज वतीनेही आम्ही स्वर्गीय राजेंद्र कौर यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. अमरावती जिल्ह्याच्या जनतेसाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ऐतिहासिक जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला. आज सकाळपासून अमरावती नियोजन भवनात नागरिकांचा जनसागर उसळला.
हजारो नागरिक आपल्या अडचणी आणि समस्या घेऊन मंत्री महोदयासमोर हजर झाले. दिव्यांग बांधवांपासून तर महिलांपर्यंत प्रत्येकाने आपल्या मनातील व्यथा मांडल्या. अनेक समस्यांवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जनसंवादाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना थेट आपल्या मागण्या मांडण्याची संधी मिळाली. सिटी न्यूजच्या वतीने आम्ही जनतेच्या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक व्हावी हीच अपेक्षा व्यक्त करतो. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगांव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित UPVC मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावतीतील रंगारी गल्ली येथे राधाकृष्ण मंदिर परिसरातून वाजत गाजत घेतलेल्या गणगौर शोभायात्रेची भव्य छायाचित्र. मागील 5 वर्षांपासून माहेश्वरी महिला मंडळाच्या आयोजनाने हा महोत्सव साजरा केला जात आहे, ज्यामध्ये राजस्थानी समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह सहभाग पाहायला मिळत आहेत. गणगौर महोत्सवाच्या दिवशी माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने रंगारी गल्ली राधेकृष्ण मंदिर परिसरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. महिलांनी पारंपरिक 16 शृंगार करून यामध्ये सहभाग घेतला. महिलांनी भगवान महादेव, पार्वती आणि राधेकृष्ण यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन शोभायात्रेची शोभा वाढवली. ही शोभायात्रा सराफा बाजार, जवाहर गेट या परिसरातून काढण्यात आली, ज्यात शेकडो महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. पोलिसांनी शोभायात्रेच्या सुरक्षेसाठी आवश्यक बंदोबस्त ठेवला आणि पारंपरिक नृत्य, भजन आणि उत्सवाने वातावरण आनंदित झाले. नमस्ते, मैं माहेश्वरी महिला मंडल की पूर्वाध्यक्ष रजनी राठी। माहेश्वरी महिला मंडल हर साल 5 वर्ष से ये शोभा यात्रा निकाल रहा है और ये हमारे मार्गदर्शिका प्रभा भाभी जव्हर इनके मार्गदर्शन में आती है। विगत 5 वर्षों से यह परंपरा चलती आ रही है। इसमें भव्य बिंदोरा निकाला जाता है। हर साल शंकर पार्वती जी की झांकी के साथ में हर वक्त एक नई धरोहर रखी जाती है, हर वक्त एक नई थीम रखी जाती है और उस हिसाब से गणगौर का ये सिंजारा जो राजस्थानी समाज में एक बहुत बड़ा त्यौहार मनाया जाता है, जिसे एक बहुत बड़ा त्यौहार का स्वरूप मनाया जाता है। जो शंकर भगवान जी है, जो उमा शंकर, जो माहेश्वरी समाज के जिनको उगम माना जाता है, उनका ये बहुत बड़ा एक उत्सव होता है और हर सुहागिन औरत यहाँ पर पार्वती जी से अपने अमर सौभाग्य की प्रार्थना।
गणगौर महोत्सवाने महिलांना एकत्र आणण्याचा एक सुंदर प्रयत्न केला जात आहे. अमरावतीतील महिलांनी एकता आणि उत्साहाचा आदर्श साकारला आहे. आगामी काळात या प्रकारच्या विविध सांस्कृतिक उत्सव आयोजित करत महिलांचे महत्त्व सगळ्या समाजातील दाखविले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. चांदूर बाजारच्या प्रायमरी स्कूलमध्ये BA रिपोर्टर हा उपक्रम सध्या व्हायरल होत आहे. त्या उपक्रमात विद्यार्थ्यांना संवाद आणि भाषेच्या दृष्टीने कौशल्य विकसित करण्याची संधी मिळत आहे. चला पाहूया या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती. चांदूर बाजार तालुक्यातील एक अत्यंत महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम म्हणून BA रिपोर्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना माहिती संकलन, संवाद कौशल्य आणि इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर शिकवला जातोय. Hello friends, today we are in Lakhanwadi and we are standing outside of temple, and the name of this temple is Sri Sadhu Bhagwanta Maharaj temple, and this temple is very famous in our state, and this is very big temple, you can see that, and let's go in this temple. या उपक्रमाला प्रेरणा मिळाली आहे आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित सुपर 30 या चित्रपटातून. Lord Sant Sri Bhagwanta Maharaj, and now we are going to worship the Sant Sri Gulabram Maharaj. शालेय शिक्षक विक्रम टेकाडे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी आनंद कुमार यांच्या कार्याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. Green candy. This kacha mango price is 1 rupees. 1 rupees is very affordable price because all people buy this chocolate. This chocolate made in India, in Nagpur. This chocolate honor, this company honor name is Pradeep Rathod. Pradeep Rathod is very best honor. Very best honor. This chocolate shape is very best shape. My name is Janak. My name is Janak Chaudhary. Today I am going to tell you some information about that paper bag. This is paper bag. This paper bag is very best. There is Chhatrapati Shivaji Maharaj, and there are so many Mavades with their paper, and this is a flag. This flag name is Bhagwa flag, and there is one sun, and this sun is very shiny, and there is Rajmudra. This Rajmudra is very best. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची या उपक्रमात टीम पाठवली जाते, जिथे ते त्या ठिकाणाच्या कार्याची माहिती इंग्रजी भाषेत मांडतायत. Firstly, I would like to tell you something about brush. This is the brush, and the company name of this brush is Oral-B, and this company is very best, and there are many brushes are available in this shop. And now I tell you something about pocket, and there are many pockets are in this shop. For example, chips, pushpa, popring, etc. And the price of this pocket is 5 rupees. All pocket price is 5 rupees, and this is the Kinder Joy, and this is the Kinder Joy, and the price of Kinder Joy is 10 rupees, and this price is very low price. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संवाद कौशल्य आणि इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. याच विद्यार्थ्यांना आता अस्खल लिखित इंग्रजीत संवाद साधताना पाहता येत आहे. Hello, today I am here in the Bhaktivan temple, and my name is Samit Ushakote. I would like to tell you that my name is Samit Ushakote, and I am here in Chandur Bazar at the Bhaktivan temple, and I am learning in 7th standard in Anand Primary School. Now we enter this Indian country with the help of this chair, and here is the one door, and it is made up of the iron, and it is very cool, and here is a rectangle shape. Here is a rectangle shape, and here is one gate of this door, and here is one Naneshwar Maharaj Paduka, and here is Naneshwar Maharaj Paduka, and this Paduka is around of some flowers, and here is one house, and here is a book, Danpati, and we use Danpar, and we use donation box for donating some monies and etc. या उपक्रमाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या भागांमध्ये विद्यार्थ्यांना ऐतिहासिक क्षेत्रभेटींचे आयोजन करण्यात आले. लाखनवाडी आणि देऊरवाडा या ठिकाणांमध्ये विद्यार्थ्यांनी माहिती संकलन केले आणि त्या क्षेत्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर स्पोकन इंग्लिश ॲक्टिव्हिटीचे आयोजन केले.
Now the students are going in temple, and you can see the student took his shoes and chappals on the stand. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषा कौशल्यांच्या बाबतीत मोठा बदल दिसून आलाय. याकरिता अध्यापक आणि विद्यार्थी दोन्हीही प्रेरित झाले आहेत आणि सर्व स्तरांमध्ये त्यांचे स्वागतही होत आहेत. क्षेत्रभेटी दरम्यान उपस्थित लोकांनी विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांना भविष्यात या कौशल्याचा कसा फायदा होईल याबद्दल मार्गदर्शन केलेत. You can see this is a Borkut, and its price is only 1 rupee, and it was very low price for Borkut. And you can see there are so many boxes in upper side this shop, because in that box there are so many wafers are here. When the wafers are over, at that time they open the all boxes, and you can see this is a sugar, and every day so many people like to eat sugar. तर BA रिपोर्टर हा उपक्रमाने चांदूर बाजारच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला एक नवीन दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी या उपक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि शाळेच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल अशी प्रेरणा आणि सकारात्मक बदल मराठी शाळेमध्ये दिसून येईल अशी आशा आहे. यवतमाळ शहरातून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. तर कॉटन मार्केट चौकात एका युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळला. मृतकाच्या ओळखीचे तपास सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. या घटनेचा तपास सध्या सुरू आहे. चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण आढावा. यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट चौकात आज सकाळी एका युवकाचा मृतदेह आढळला. अक्षय निरंजन शेंडे या युवकाचे मृतदेह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट जवळ आढळले. यवतमाळ शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलिसांना मृत्यूचे कारण तपासणे आव्हानात्मक आहे. पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत पोलिसांचा तपास सुरू आहे आणि या अनुषंगाने पुढील माहिती लवकरच प्राप्त होईल. यवतमाळमधील अन्य ताज्या घडामोडींबद्दल आम्ही आपल्याला सतत अपडेट देत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. एकीकडे सरकार कर्जमाफीच्या घोषणा करतंय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा सिलसिला थांबायचं नावच घेत नाहीत. अकोल्याच्या रसूलपूर गावात एका युवा शेतकरी कर्जाच्या विळकातून बाहेर पडू शकला नाहीत. योगेश हरणे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आपलं जीवन संपविलं. पत्नीच्या निधनानंतर वाढलेल्या जबाबदाऱ्या, नापिकीचा दुष्काळ आणि कर्जाचा डोंगर या साऱ्याच्या त्याच्यावर प्रचंड ताण होता. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहेत. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील रसूलपूर येथे घडलेली ही घटना शेतकऱ्यांच्या व्यथेला अधोरेखित करणारी आहे. 35 वर्षीय योगेश हरणे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या शेतात निसर्गाच्या लहरींमुळे गेल्या काही वर्षांपासून नुकसान होत होतं. यामुळे त्यांनी विविध पतसंस्था आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतलंय. मात्र सततची नापिकी आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्यांचं कर्ज फेडणं अशक्य झालं. 4 महिन्यांपूर्वी कर्करोगाने पत्नीचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. वृद्ध आई वडील आणि 2 लहान मुलांचे पालन पोषण त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. त्यांच्या मनात असंख्य प्रश्न आणि समस्यांचा गुंता निर्माण झाला होता. शेवटी मानसिक तणाव आणि आर्थिक संकट सहन न होऊन त्यांनी शेतात विष प्राशन केलं. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. योगेश हरणे हे केवळ एक शेतकरी नव्हते तर शेतकरी चळवळीचे प्रखर कार्यकर्ते होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा आवाज उठवला होता. आंदोलन, रास्ता रोको, उपोषण यामध्ये ते नेहमी अग्रेसर असत. प्रशासनावर दबाव टाकून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. मात्र स्वतःच्या संकटावर मात करण्यात त्यांना अपयश आलं. योगेश हरणेंच्या निधनाने शेतकरी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्यात, पण त्या शेतकऱ्यांच्या जगण्याला हातभार लावलात का हा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. योगेश हरणे याची आत्महत्या केवळ ही घटना नाही तर कृषी व्यवस्थापनेतील अपयशाचा आरसा आहे.
अशा घटना थांबविण्यासाठी सरकार, समाज आणि प्रशासन यांना आता तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे. महाराणा सांगा यांच्याबद्दल खासदार रामजीलाल सुमन यांनी केलेल्या विवाहित वक्तव्यामुळे महाराष्ट्रभरात गदारोळ माजला आहे. यवतमाळमधील दत्त चौकात करणी सेनेने रामजीलाल सुमन यांचा पुतळा जाळून आपला विरोध व्यक्त केला. या प्रसंगी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. आग्राच्या खासदार रामजीलाल सुमन यांच्या राणा सांगा यांच्याबद्दलच्या विवादित वक्तव्यावर महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यवतमाळमध्ये करणी सेनेने रामजीलाल सुमन यांच्या पुतळ्याला चपलीचे हार अर्पण करत विरोध प्रदर्शन केलेत. यावेळी भर चौकात सुमन यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्यामसिंह ठाकूर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मी श्री राजपूत करणी सेना प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र श्यामसिंह ठाकूर आज यवतमाळ येथे, महाराष्ट्राची विदर्भाची राजधानी म्हणायला हरकत नाही सध्या तरी, यवतमाळ येथे संपूर्ण हिंदू समाज, संपूर्ण हिंदू संघटन आज सर्वत्र एकत्र आलेले आहेत. हे याच्यासाठी आलेले आहेत की देशाचा एक गद्दार जो हिंदू संस्कृतीला, आपल्या इतिहासाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याकरिता सर्व संघटन, हिंदू संघटन इथं जमलेले आहेत. जमायचं कारण एकच, संसदेमध्ये हा मूर्ख व्यक्ती ज्याने भारताचा इतिहास तोडण्याचा प्रयत्न केला, ज्याने संग्रामसिंह, ज्याला राणा सांगा म्हणतात, असे महान महान महापौर, महान योद्धा, भारताचे इतिहासकार, भारताचा इतिहास, अशा महान व्यक्तिमत्वाचा अपमान करण्याचा प्रयत्न या भडव्याने केला. त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व हिंदू संघटन सरकारला, प्रशासनाला, शासनाला इथं दाद मागण्यासाठी इथं आलेलो आहोत की त्याला संसदेतून हकालपट्टी करावी आणि हिंदूच्या मन जे आज दुखलेले आहेत, हिंदुस्थानाचा इतिहास जो रंगण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याला इतिहास ठाऊक नाहीये, ज्या राणा सांगाने 100 युद्ध लढले पण कधी युद्ध हारले नाही, अशा महान राणा सांगाच्या विरोधात हा भारतात इथली खातो, इथला हे करतो आणि राणा सांगा जो महान योद्धा आहे त्याच्या बाबतीत चुकीचं बोलतो, अशा या सांसदाचं निलंबन करायला हवं. या माध्यमातून आम्ही इथं एक आंदोलन म्हणून सर्वजण इथं आलेलो आहोत, सर्व हिंदू संघटन आलेलो आहोत आणि आमचं एकच मागणी आहे, याला लवकरात लवकर निलंबित करावे. अन्यथा महाराष्ट्र नव्हे, पूर्ण भारतामध्ये सर्व हिंदू समाज, सर्व हिंदू संघटन एकत्र येऊन आपला इतिहास तोडण्याचा प्रयत्न हा व्यक्ती करत आहे, हा सांसद करत आहे. महाराष्ट्रात करणी सेनेच्या या कडक प्रतिक्रियेनंतर रामजीलाल सुमन यांचे वादग्रस्त वक्तव्य किती पटीमध्ये आणखी गाजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच इतर नेत्यांनी या बाबतीत काय प्रतिक्रिया येते यावर लक्ष ठेवले जाईल. सिटी न्यूजच्या माध्यमातून अधिक महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अकोट शहरात रूट मार्च काढला आहे, ज्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया अधिक माहिती. अकोट शहरात पोलिसांचा रूट मार्च आज पहाटे काढण्यात आला. राज्य राखीव पोलीस दल, RCP आणि दामिनी पथक यांचा सहभाग होता. शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे नागरिकांना सुरक्षिततेचे वातावरण मिळाले आहे. आगामी सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. अकोट
अकोट शहरात पोलीस प्रशासनाच्या सज्जतेमुळे आगामी सण उत्सव शांततेत पार पडणार आहेत. पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याची विनंती केली आहे. हे होते आजच्या ताज्या घडामोडी. पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि मंदिराची सुरक्षा, स्वायत्तता आणि योग्य देखरेखीची आवश्यकता लक्षात घेऊन आज अकोला जिल्ह्यातील अंतरी मलकापूर येथे एका अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. मंदिर सरकारने भक्ताच्या स्वाधीन करावे, मंदिर संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आणि संरक्षणासाठी देवनिधीचा वापर करावा या प्रमुख उद्देशाने या अधिवेशनात आयोजित करण्यात आले आहेत. या अधिवेशनात जिल्हाभरातील सुमारे 425 मठ, मंदिरे, विश्वस्त आणि पुजारी एकत्र आले आहेत, जे आपल्याला मंदिराच्या हक्काच्या संरक्षणासाठी एकत्र येऊन आवाज उठवणार आहेत. नमस्कार, मी सुनील घनबट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आणि मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज अकोला या ठिकाणी एका मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मंदिर विश्वासांचं संघटन, सुव्यवस्थापन, सुनियोजन, त्याचबरोबर मंदिर ही सनातन धर्म प्रचाराचे केंद्र झाले पाहिजे या मुद्द्यांवरती आधारित ही मंदिर परिषद आपण या ठिकाणी घेतलेली. जवळजवळ 350हून अधिक मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी यामध्ये उपस्थित झालेले आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच ठिकाणी वक्फ बोर्डच्या माध्यमातून ज्या मठ मंदिरांच्या जागा बळकावलेल्या आहेत या संदर्भात लढा उभारणं, जागृती करणं. महाराष्ट्र सरकारला मागणी आम्ही केलेली आहे की ज्याप्रमाणे गुजरात असेल, आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, आसाम असेल या राज्यांप्रमाणे 14 वर्ष कारावास असणारा, कमीत कमी 14 वर्ष कारावास असणारा मंदिरांची जागा बळकावणारा जो प्रयत्न केला जातोय त्या संदर्भात त्याच्या विरोधातला एक कायदा करावा, अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट. त्याचबरोबर मंदिरांच्या दृष्टिकोनातून विविध समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाला एक अधिकृत संघटना म्हणून घोषित करावं, अशा विविध मागण्यांसाठी आजची मंदिर परिषद आयोजित झालेली होती. अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील विविध मंदिर विश्वस्त मोठमोठ्या मंदिरांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही मंदिर परिषद आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अकोला जिल्ह्याची मंदिर न्यास अधिवेशन संपूर्ण अकोला जिल्ह्यातील मंदिराचं संघटन करणं. मंदिराच्या विविध समस्या आहेत, म्हणजे भक्त येत नाही, म्हणजे पर्सनल समस्या आहेत, सरकारी समस्या आहेत, जमीन अधिग्रहण आहे, या सगळ्यांवर एक संघटन म्हणून संघटितपणे त्याच्यावर कारवाई करणं, प्रत्येकाची समस्या सोडवण्यासाठी हा मंच आपण तयार करत आहोत आणि याच्यात अकोला जिल्ह्यासाठी मोठं असं कार्य होणार आहे आणि याच्यातून संपूर्ण मंदिराचा आणि मंदिरामार्फत समाजाचं भलं होणार आहे. कारण धर्मशिक्षण कसं दिलं गेलं पाहिजे, समाजकारण याच्यातून कसं झालं पाहिजे, चांगल्या सुविधा कशा दिल्या गेल्या पाहिजे, या सगळ्यांचं चिंतन या कार्यक्रमात होणार आहे. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा केली गेली. मंदिराच्या सुरक्षतेसाठी ट्रस्टच्या जागाचा बचाव, तसेच हिंदू धर्माच्या प्रचार आणि रक्षणासाठी देवनिधीचा योग्य वापर या सर्व बाबींवर आमचं सर्वांचे एकमत झालं. समस्या आणि अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आपली एकजूट आणि सक्रियतेची गरज आहे. म्हणून आपल्याला मंदिराची सुरक्षा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी आज मातंग समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. राज्यस्तरीय अनेक मागण्या प्रलंबित असताना अखेर सकल मातंग समाजाने वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहेत. या निवेदनात 1 ऑगस्ट 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत, असा महत्त्वाचा निकाल दिला गेला आहे. या निर्णयानुसार एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीला 2 महिन्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी मातंग समाजाकडूनही आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आलं आहे. मातंग समाजाच्या राज्यस्तरावर अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. या निवेदनात 1 ऑगस्ट 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकार यांना असल्याचा सर्वोच्च निकाल दिलाय. या निकालानुसार एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 2 महिन्यात अहवाल सादर करावा आणि त्यानुसार अनुसूचित जातीतील 59 जातींची आजची लोकसंख्या गृहीत धरून वर्गीकरण करावे, अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या अनुसूचित जाती विषयासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
अनुसूचित जातीच्या मागे पडलेल्या समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं अशा सूचना माननीय सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने हरियाणा, तेलंगणा आणि हैदराबाद या 3 ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा झाली आहे. महाराष्ट्रातल्या सकल मातंग समाजातर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन केलं आहे की महाराष्ट्रात सुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं आणि लवकरात लवकर या संदर्भात निर्णय द्यावा. महाराष्ट्र शासनाने बदर समिती निर्माण केली आहे. त्या बदर समितीला लवकरात लवकर इम्प्लिमेंट करून आपण मागे पडलेल्या समाज घटकांना न्याय द्यावा ही सामाजिक न्याय आणि समतेची अपेक्षा राज्य सरकारकडून या राज्यातल्या मातंग समाजातर्फे आम्ही केलेली आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा विचार होईपर्यंत ते आपल्या लढ्यांचा जोरदार पाठपुरावा करत राहतील. मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी आज दाखविलेली एकजुटीचा संदेश राज्य सरकार आणि प्रशासनाकडे जाऊन पोहोचेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. नागपूर शहरातील कामठी परिसरातील एक दुर्दैवी चोरीचा कारवाई समोर आली आहे. 8 मार्च रोजी एक महिला स्विफ्ट डिझायर वाहन खरेदी करत असताना आरोपी दुर्गाप्रसाद ठाकरे आणि समीर खान यांनी तिच्या वाहनाला डुप्लिकेट चावी लावून चोरी केली. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्याचा शोध घेतला आणि अखेर दोन्ही आरोपींना अटक केले आहेत. या घटनेची सखोल माहिती आता आपल्याला देणार आहोत आमच्या विशेष रिपोर्टमध्ये. 8 मार्चला एका महिलेने स्विफ्ट डिझायर वाहन विकत घेतले होते. मात्र नंतर त्याच वाहनाची चोरी झाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपी दुर्गाप्रसाद ठाकरे आणि समीर खान यांना ताब्यात घेतले. तपासात समोर आले आहे की या दोघांनी डुप्लिकेट चाबी तयार करून वाहन चोरी केली होते. आरोपींनी उधारीचे पैसे परत देण्यासाठीच चोरी केली असल्याची कबुली केली आहे. पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास नागपूर शहर गुन्हे शाखेच्या टीमने सुरू केला आहे. दिनांक 8 मार्च 2025 को कामठी स्थित फिरियादी सपनाबाई गोंडा ने इन्होंने उनकी वाइट कलर की स्विफ्ट गाड़ी स्विफ्ट डिज़ायर जिसका नंबर MS31 FC 3099 है, ये गाड़ी चोरी जाने की कंप्लेंट नवीन कामठी पुलिस स्टेशन में रजिस्टर की थी. इस क्राइम की पैरेलल इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच यूनिट 5 का पतक कर रहा था. उसमें घटनास्थल के आजू बाजू के परिसर के सीसीटीवी फुटेज चेक किए और टेक्निकल इन्वेस्टिगेशन करके फिरियादी के जो पति है अंतदीप गोंडा ने इनको ये वाइट कलर की स्विफ्ट गाड़ी जिसने बेचा था वही आरोपी दुर्गा प्रसाद ठाकरे, उसने उसका दोस्त समीर खान इसके साथ मिलके गाड़ी की जो डुप्लीकेट चाबी थी उसके माध्यम से स्विफ्ट वाइट कलर की गाड़ी चोरी की थी. और ये गाड़ी चोरी करने के लिए उसने उसकी खुद की वाइट कलर की i10 गाड़ी जो है वो इस्तेमाल की थी. इस ऑफेंस में हमने 2 4 व्हीलर गाड़ियाँ जब्त की है. इसमें जो आरोपी है दुर्गा प्रसाद ठाकरे, इसी ने फिरियादी के जो हस्बैंड है अंतदीप गोंडा ने इनको ये वाइट कलर की स्विफ्ट गाड़ी बेची थी और एक ही ओरिजिनल चाबी दी थी. दूसरी चाबी जो है आरोपी दुर्गा प्रसाद ठाकरे के पास थी. उसको इन्वेस्टिगेशन में जब इंक्वायरी की थी तो उसने बोला कि उसको जो कर्जा हुआ है गाड़ियों के इंस्टॉलमेंट के अगेंस्ट उसने जो उधारी पैसे लिए थे वो कर्जा चुकाने के लिए उसने उसके पास जो गाड़ी की डुप्लीकेट चाबी थी उसका इस्तेमाल करके ये गाड़ी चोरी की थी. इसमें हम 1 लाख का मुद्देमाल जब्त किया है और इस कार्रवाई में क्राइम ब्रांच यूनिट 5 के पथक के PSI राहुल रोटे, PSI राजेश लोही और पथक के कर्मचारी थे. नागपूर शहरात घडलेली ही घटना आपल्याला शिकवते की सावधगिरी आणि सतर्कता किती महत्वाची आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कर्ज चुक्त करण्यासाठी वाहन चोरी केली असल्याचं कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिसांच्या उत्कृष्ट तपास कार्याची साक्ष आहेत. अशाच प्रकारच्या अधिक घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला सातत्याने सहज राहावं लागेल. अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.
नागपूर येथील रेल्वे स्टेशन मेनगेट पार्किंग मध्ये एक बुलेट दुचाकी चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. एका साध्या वाहतूक चालनाच्या दरम्यान एक वाहन चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. चला जाणून घेऊया याबद्दल विशेष रिपोर्ट. 21 मार्चला फिर्यादी आपल्या बुलेट दुचाकीला नागपूर रेल्वे स्टेशनच्या मेनगेट पार्किंगमध्ये पार्क करून नागपूर उज्जैन रेल्वे प्रवासासाठी निघाले होते. मात्र 24 मार्चला त्यांची दुचाकी गायब झाली होती. नंतर वर्धा शहरात त्या दुचाकीला वाहतूक चालन दिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची चांगलीच गडबड उडाली. यावरून उघडकीस आले की ती दुचाकी चोरी गेली होती. घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला आणि बघता बघता या दुचाकीला अकोला आणि वर्धा शहरात चालन दिल्या गेले होते. याच दुचाकीला वर्धा शहरातील चालनावरनं पोलिसांना लोकेशन मिळालं आणि तपास अधिक कठीण झाले. नंतर पोलिसांनी नाशिक शहर गाठून चोरी केलेली दुचाकी नाशिक रोड शहरात विकण्यासाठी नेली जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या तत्परतेमुळे 24 तासाच्या आत दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच डॉक्टर प्रियंका नारानवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रिया राबवताना मनपाचे ठराविक कंत्राटदाराचे हित जोपासले आहेत असा आरोप करीत माजी विरोधी पक्षनेते महेश खोपणे यांनी निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. खोपणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. निविदा प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करावा, तोपर्यंत अंतिम निर्णय घेऊ नये असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे कचरा निविदा प्रक्रियेला आता ब्रेक लागला आहे. मागील 3 वर्षांपासून मनपावर प्रशासक राज आहे. शहरातील कचरा संकलनाचे काम R&B या कंपनीला देण्यात आले. या कंपनीला 7 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. 7 वर्षानंतर पुन्हा R&B याच कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्याचा घाट महापालिकेने घातला. त्यामुळे महापालिकेने राबवलेली ही निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या दरम्यान निविदा प्रक्रियेच्या विरोधात महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. खोमणे यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश खोमणे यांनी दिली आहे. दिनांक 13/12/2024 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत च्या मार्फत ई टेंडर नोटीस क्रमांक 1175/4/2024 मार्फत एक घनकचरा व्यवस्थापन डोर टू डोर कचरा कलेक्शन व डम्पिंग ग्राउंडपर्यंत ट्रान्सपोर्टेशन या बाबतीमध्ये एक निविदा काढण्यात आलेली होती. आमचं म्हणणं एक होतं की आज नांदेड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता गेल्या वेळेस जी याच कामाची जी निविदाची किंमत जी होती ती 100 कोटी होती आणि आज असं काय घडलं की 2-3 वर्षामध्ये की या निविदाची किंमत 100 कोटीहून डायरेक्ट 250 कोटी ही निविदा काढण्यात आलेली आहे. आणि आमचा साप प्रशासनावर असा आरोप आहे कोणाच्या दबावामध्ये हे काम तर काही ते करत नाहीत ना. कारण ज्या एजन्सीला मागेल बरेच वेळेस नोटीसही पाठवण्यात आलेल्या होत्या की तुमचं काम समाधानकारक नाही आहे आणि जी एजन्सी मागील 4-5 वर्षापासून काम करत आहे त्याला एक्सटेन्शन देत हे प्रशासन आज आम्हाला दाट शंका आहे की हेच एजन्सी नाव बदलून परत एकदा त्यांच्या सोयीनुसार या निविदेमध्ये अटी टाकून त्या निविदा काढण्यात आलेली आहे व सोयीस्कर कोणत्या तरी एखाद्या ठराविक एजन्सीला याचा फायदा व्हावा यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही तक्रार केलेली होती की याबाबत आपण त्यांनी माननीय आयुक्तांना आदेशित केले या सर्व कामाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा व तोपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे नेऊ नये. तर महेश खोपणे यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील वाद कायम असून त्यांची चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल. आता महानगरपालिकेने राबवलेल्या कचरा निविदा प्रक्रियेच्या भवितव्याबद्दल चित्र स्पष्ट होण्याची प्रतिक्रिया आहेत. जाता आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याच्या सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. नमस्कार.